श्रीमद भागवतामधील 6व्या स्कंदातील 14वा अध्याय रुद्रासुराचे पूर्वजन्मचरित्र अथम चतुर्धाय परीक्षिते वाच रजस्तमसुभावस्य ब्रह्मणि रुद्रासी पामेनम् नारायणे भगवती कथामासीदं दृढामतीं. परीक्षित म्हणाला, ब्रह्मन रुद्रासुराचा स्वभाव रजोगुणी तमोगुणी होता, तो पापीस होता. असे असता भगवान नारायणाच्या चरणी त्याची बुद्धी निश्चल कशी झाली. देवना शुद्ध सत्त्वानामुषीणां चामलात्मनामं भक्ति मुकुंद चरणेन प्रायेनो प्रजायते. शुद्ध सत्वमय देव आणि पवित्र हृदय ऋषी यांची सुद्धा भगवंताच्या चरणी भक्ती किंचितच उत्पन्न झालेली दिसते. रजोभी समसंख्याता पार्थिवै देवी जंतव तेषा एकेचन हन्ते श्रेयो वे मनुजातये. भगवान, या जगात पृथ्वीवरील धुलीकणा इतके असंख्य प्राणी आहेत. त्यापैकी काही मनुष्य अधिक श्रेष्ठ जीवास आपल्या कल्याणाचा प्रयत्न करतात. प्रायो मुमुक्षतेषा केचनेव द्विजोत्तमं मुमुक्षाना सहस्रेषु कंचिनामुचते सिद्धेतिं. ए ब्रह्मन, त्यातूनही मुक्ती इच्छिणारे विरळच असतात आणि अशा हजारो मोक्ष इच्छिणाऱ्या एखाद्यालाच मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त होते. मुक्तिनापि सिद्धाना नारायण परायणं सुदुर्लभ प्रशातं कोट्यावशी महामुनीं. ए महामुनी, अशा कोट्यावधी सिद्ध आणि मुक्त पुरुष मध्ये सुद्धा जो भगवंताचा अनन्य भक्त आहे, असा शांतचित्त महापुरुष सापडणे तर अत्यंत दुर्मिळ आहे. ऋतस्तु सकत्ता पापे सर्वलोकोपतापनम् इत्युदुडमते कृष्णा असितं संग्राम उल्बनीम. तर मग सर्वांना संतवणारा असल्याने जो मोठा पापी होता, त्या रुद्रासुराचे भयंकर युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णामध्ये इतकी दृढ भक्ती कशी उत्पन्न झाली. अत्र न संशये भूयाच कौतूहले प्रभु य पुरुषने समेरे सक्षाशमतोषते. ए प्रभू, याविषयी आम्हाला अतिशय संदेह असून त्याचे उत्तर ऐकण्याविषयी मोठी कुतूहल आहे. त्या रुद्रासुराने तर रणभूमीवर इंद्राला सुद्धा संतुष्ट केले होते. श्रीसुतवाचम परीक्षितो सप्रश्न भगवान बादरयानियम निशाम्ये सद्दानस्य प्रतिनंद्य वाचो प्रवितम. सुतवंता श्रद्धाळू परीक्षिताचा हा प्रश्न ऐकून भगवान शुकदेवांनी त्याचे अभिनंदन करीत म्हटले. श्री शुकदेव म्हणाले, राजा, व्यास, नारद आणि देवल यांच्या तोडून मिळकलेला इतिहास लक्षपूर्वक तू ऐक. श्री शुकवाच सनुषावै तो राजा त्रियसामी मयेता श्रुतदे पायनो मुकनारदा देवलापी. ए राजा, शूरसेन देशात चक्रवर्ती चित्रकेतू नावाचा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या राज्यात पृथ्वी सर्व कामना पूर्ण करीत असे. तस्य भार्या सहस्राणि दशाभवं शांत्याधिकसुपीनपोन लेपिता तु सतानिवं. चित्रकेतूला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सौंदर्य, औंदर्य, तारुण्य, कुलीनता, विद्या, ऐश्वर्य, संपत्ती इत्यादी सर्व गुणांनी तो संपन्न होता. तरी सुद्धा संतती नसल्यामुळे त्याला काळजी लागून राहिली होती. त्या सार्वभौम राजाला सर्व सुंदर राहण्यास सर्व पृथ्वी सर्व प्रकारची संपत्ती सुखी करू शकत नव्हती. न तस्य संपाद सर्व मयुष्यवामलोचना सर्वभौमास्य भूयस्य भवन प्रतीतव. तस्मै केदूरी भवभंगिरा भवानुषं लोकनुचरित्रापुपाश्यं दूषयां. तं पूजयित्वा विधिवा प्रत्युत्थानादादिभिः कृतादित्यमुमासितं ता सुखासिनि समाहितं
महर्षी तुपासीनं प्रश्यावन्तशितों प्रतिपूज्य महाराज समभाजितं ब्रवीतम्. एके दिवशी भगवान अंगिरा ऋषी सज्जतपणे निरनिराळ्या लोकांत हिंडत असता राजा चित्रकेतूच्या राजवाड्यात येऊन पोचले. राजाने समोर येऊन अर्घ्य इत्यादी त्याची विधीपूर्वक पूजा केली. आदरातिथ्य झाल्यानंतर जेव्हा ऋषी समाधानाने आसनावर बसले तेव्हा राजा चित्रकेतू सुद्धा शांतपणे त्याजवळ बसला. महाराज राजा आतिथ्य नम्रपणे जमिनीवर बसलेला पाहून त्याच्या त्या वागण्याचा आधार करीत ते चित्रकेतूला म्हणाले. अंगिरावाच अपि तेनामय स्वस्ति प्रकृतिना तथात्मिने एता प्रकृतिभिगुप्तपुमानं राजापि सप्तमीम् आत्मान प्रकुश्यता निदया श्रेय आप्नुयात राजा तथा प्रकृतया नरदेवायितादयम् अपि दारा प्रजामात्मे भूत्वा सेनो मन्त्रिणां पौरा जानपदामुपा आत्मजा वंशवर्तिनं यस्मातु वंशशेषा सर्व तदा सगायिमे लोका सपाला एसंती सर्वबला मंदिताम. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा तू तुझा गुरुमंत्री राष्ट्रद्रुह कोश सेना मित्र या अंगास कुशल आहेस ना. जसा जीव महत्वाधिक 7 आवरणामुळे सुरक्षित असतो त्याचप्रमाणे राजा सुद्धा या 7 अंगामुळे सुरक्षित असतो. नरेंद्राच्याप्रमाणे अंगी अनुकूल असल्यावर राजा राजसुख उपभोगू शकतो त्याचप्रमाणे प्रजा सुद्धा आपल्या संरक्षणाचा भार राजावर सोपून सुखाचा लाभ घेतो. राजा, राण्या, प्रजा, मंत्री, सेवक, व्यापारी, अमात्य, नागरिक, ग्रामवासी, मांडलिक राज्य आणि पुत्र याचा वंश आहेत ना. ज्याचे मन आपल्या ताब्यात असते त्याला सर्वजण वंश होतात. एवढेच काय सर्व लोक आणि लोकपाल सुद्धा आळस न करता त्याला भेटी देऊन प्रसन्न करतात. एशात्मी वंशसे तजगमं निमे लोका सफला ये जाती सर्व बलिवंतरितम आत्मनं प्रेतिनात्मा परतं सोत एव वाम लभे लब्ध कामांचे चिंतये शवलं मुखम. एवं विकल्पितो राजाना विदुषो मुनानि पिसा प्रश्नावंतो बे प्रजा कामस्तो मुनिम. परंतु मला असे दिसते की तू स्वतः संतुष्ट नाही. तुझी एखादी कामना पूर्ण आहे. तुझ्या तोंडावर काळजी असल्याचे जाणवते. तुझ्या या संतोषाचे कारण दुसरा कोणी आहे की तू स्वतःच आहेत. परीक्षिताम, राजाला कोणती चिंता आहे हे माहीत असूनही ऋषींनी त्याला प्रश्न विचारले. चित्रकेतूला संतानाची इच्छा होती म्हणून महर्षींनी तिच्या विचारल्यावरून त्याने विनयाने मान लावून निवेदन केले. चित्रकेतुवाच भगवान की न विदिते तपोज्ञान समाधिवी योगिना तत्वपापान बहिरंत शरीरेशो तथापि पुच्चयो भूया ब्रह्मतापि चिंतितमं भवतो विद्वसापि चोदिसत्वनुज्ञायं लोकपालेरपि प्राप्ते साम्राज्ये संपदां न नन्दयेत प्रजामाशु तुष्टकाममिमा परें ततं पायिमा वाग पूर्वसगता तमम् एतातरे मधुस्तारं प्रजया तद्विद्धेयमं. श्रीशुक्वाचं इदति तो भगवान् कृपालु ब्रह्मणं सुतं श्रपयित्वा च रूपाष्टा षष्ठवरमयजत विभम्. चित्रकेतू म्हणाला, भगवान तपश्चर्या, ज्ञान, धारणा, ध्यान आणि समाधी याच्या म्हणजे योग्याची सगळी पापे नष्ट झालेली आहेत. त्या प्राण्यांच्या मनातील किंवा बाहेरील कोणती गोष्ट माहीत नसते. हे ब्रह्मन, आपल्याला माहीत असून सुद्धा आपण मला विचारित आहात. म्हणून आपल्या अज्ञानावरून माझी चिंता आपल्याला निवेदन करीत आहे. लोकपालांनी सुद्धा इच्छा करावी असे पृथ्वीचे साम्राज्य, ऐश्वर्य आणि संपत्ती सुद्धा मला संतन नसल्यामुळे आनंद देत नाही. जसे तहान भूक लागलेला अन्न पाण्याखेरीज इतर भोग आनंद देत नाही. म्हणून हे महाभागा, पूर्वजावर दुःखी असणाऱ्या मला नरकापासून वाचवा. तसेच संततीपासून मी दुष्ट नरक तळून देण्याचे करा. श्री शुकवाच एते तो भगवान कृपाल ब्रह्मण सुताम सपयित्वचरू दुष्टा ज्येष्ठ रमया जतुमिपुम. श्री शुकदेव म्हणतात, चित्रकेतूने अशी प्रार्थना केली तेव्हा सर्वसमर्थ अशा कृपाळू ब्रह्मपुत्र अंगिराने द्रष्टा देवता असलेले चरू शिजवून त्याचे द्रष्टा देवतेला उद्देशन हवन केले.
ज्येष्ठा श्रेष्ठा च राजो महर्षिणाच भारतं नाम्रा कुतदुदे यदोचिमद्ददादिदां. परीक्षिता, राजा चित्रकेतूच्या राण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ सद्गुण संपन्न महाराणी कृतदुती होती. महर्षी अंगिराने तिला यज्ञाचा प्रसाद दिला. आता हानुपती राजान भविते कसमात्मज अर्षशोगमस्तु मे मिती ब्रह्मस्तुतो ययो. आणि राजा चित्रकेतूला ते म्हणाले, राजन, तुला एक पुत्र होईल, तो तुला आनंद आणि शोक दोन्ही देईन. म्हणून अंगिरा ऋषी निघून गेले. सापी तत्पनाशनेव चित्रकेतुर्धारयते गर्भकुतदुती देवी कुतिगाग्निरिवातयम्. जसे कृतिकेने आपल्या गर्भातील अग्निकुमाराला धारण केले, तसेच तो प्रसाद खाल्ल्यानंतर महाराणी कृतधुतीने चित्रकेतूपासून गर्भधारण केला. तस्यानुदीय गर्भा शुक्लपशायोडिपं बभूदे शूरसेनेश तेजशासनेकेनुपम. राजन शूरसेन देशाचा राजा चित्रकेतूच्या तेजामुळे कृतधुतीचा गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस क्रमाक्रमाने वाढू लागला. त्यानंतर योग्य वेळी एक पुत्राचा जन्म झाला. त्याच्या जन्माची वार्ता ऐकून शूरसेन देशातील राजा प्रजा अतिशय आनंदित झाले. तस्य अनुदीन गर्भ शुक्ल पक्षायोडिपम बहुदे शूरसेने शतजेजाशने किनुपम. आतंकाल उपारुत्ते कुमार समजायते जनयेन शूरसेनान शृण्वता परमामुतम. अष्टो राजा कुम्रस्य सात सुशीरकुतं वाचायित्वा शिशो विप्रे कारम्याशी जात कामम. आनंदित झालेला राजाने स्नान करून पवित्र होऊन वस्त्रांकार धारण केले. नंतर ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करून घेऊन आणि आशीर्वाद घेऊन पुत्राचा जातकर्म संस्कार केला. त्याने त्या ब्राह्मणांना सोने चांदी वस्त्रे अलंकार गावे घोडे हत्ती आणि 60 कोटी गायी दान केल्या. जसे मेघ सर्व जीवांचे मनोरथ पूर्ण करतात, त्याचप्रमाणे उदार राजाने पुत्राच्या धन यश आणि आयुष्याच्या वृद्धीसाठी इतर लोकांनाही त्याने मागितल्या त्या वस्तू दिल्या. जसे कंगाल माणसाला अत्यंत श्रमाने काही धन मिळाले तर त्याच्याविषयी विशेष प्रेम वाटते, तसेच मोठ्या कष्टाने प्राप्त झालेल्या त्या पुत्राविषयी चित्रकेतूला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेम वाटू लागले. माता कृतदुतीला सुद्धा आपल्या पुत्राविषयी मोहमयात स्नेह वाटत होता, परंतु तिच्या सवतीच्या मनात पुत्र कामनेमुळे अधिकच मत्सर निर्माण झाला. दररोज बाळाचे लाड करविणारा चित्रकेतूची बाळाची आई कृतदुतीवर जितके प्रेम होते तितके दुसऱ्या राण्यावर राहिले नाही. त्या राण्या एकतर संतान नसल्यामुळे दुःखी होत्या, शिवाय राजा चित्रकेतूने त्यांची उपेक्षा केली म्हणून त्या व्यथेने स्वतःचा धिक्कार करीत त्या मस्त राणे मनातल्या मनात जळू लागल्या. ववर्षु काममनेषु पर्जनेव दीनाम धन्यायस्य सीमायुष्य कुमारस्य मामना कुब्धलब्धेत राजर्षितने मुदिन पितो एताय स्वस्य कृचवे धनेस्यानुवर्धतं. मातुस्तातिरा पुत्रे स्नेयो मोह समुद्भवं कृतदुते सपत्नीना प्रजा कामजरो भवतं. चित्रकेतोरति प्रतीयदा दारे प्रजावतीं न तथाशो सज्जय बालनालयतो नवं. तापरिप्ततापितामगयन्तो वे सूययाम् अनपत्येन दुःखेन राजो नारदनेत. दिक्प्रजास्य पाप्या प्रत्युक्षाग्र संपतां सुप्रजापि सपत्नीभिदासिम्यं तिरस्कृतां. त्या पापसात म्हणू लागल्या, पुत्रहीन पापी स्त्रीचा धिक्कार असो. पुत्र असणाऱ्या तिचा सवती निपुत्रिक दासी सीता दासी सारखा तिरस्कार करतात. एवढेच काय, स्वतः पती सुद्धा तिचा पती म्हणून मान राखीत नाही. दासीना कोनो संताप स्वामीना परिचर्ययाम अपेक्ष लब्धमानाना दास्य दासी वधूर्वयाम. आपल्या स्वामीचा सेवा करून नेहमी सन्मान मिळवणाऱ्या दासींना काय सुख दुःख आहे, परंतु आम्ही अभागिनी त्यांच्यापेक्षा हलक्या प्रतीच्या होऊ लागलो आहोत. एवं सदनामानान सपत्न्या पुत्र संपदा सद्न संमतरुत्तेना विदोषी बलवान भूताम. अशा रीतीने आपल्या सवतीचा पुत्र झालेला पाहून त्या राण्या जळत होत्या आणि राजा सुद्धा त्यांच्या बाबतीत उदासीन झाला होता, म्हणून त्यांच्या मनात कृतकृतीबद्दल अतित्य देश निर्माण झाला.
विद्वेष नष्टमताया श्रिय दारुण चेतसा गरददुगुमुराया दुर्मुषुनुपती प्रतिम कृतघुतिरजानन्ति सपत्ति नाम महतं सुप्त एवेदे सचित निरीक्षम वेदरद गुहे. द्वेषामुळे सतबुद्धी नाहीशी झालेले त्यांच्या अंतकरणात कृता निर्माण झाले. त्यांना पतीचा पुत्रस्नेह सहन झाला नाही म्हणून त्यांनी चिडून त्या राजकुमाराला विष दिले. सवतीच्या त्या घोर कुत्त्याचा कुतकुतीला काही पत्ता नव्हता. बाळ झोपलेले असे वाटून ती महालात नेहमीप्रमाणे वावरत राहिली. बाळ बराच वेळ झोपलेला आहे असे पाहून राणी दाईला म्हणाली, बाई ग माझ्या लाडक्याला घेऊन या. झोपे गेलेल्या बालकाजवळ जाऊन दाईने पाहिले तर त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या उलट्या झाल्या होत्या. प्राण इंद्र जीवात्माही त्यांच्या शरीरात सोडून गेले होते. हे पाहताच घात झाला म्हणून तो जमिनीवर कोसळले. शयनम सुचिर बाल उपादारे मनीषिनीं पुत्रमानाय मे भद्रेति दात्रीम ज्योतते ससंशयानमुपुरज दुष्टचोतरलोचनं प्राणान्निमित्तम् अतामित्यें पथं ध्वें. दाई दोन्ही हाताने छाती बडवीत किंतावून मोठमोठ्याने रडू लागली. तिचे रडणे ऐकून महाराणी लगेच मुलाजवळ येऊन पाहते तर तिला मुलगा अकस्मात मरण पावलेला दिसला. तेव्हा अत्यंत शोकामुळे ती मूर्छितून जमिनीवर पडली. तिचे केस विस्कटले आणि शरीरावरील वस्त्रे अस्तव्यस्त झाली. त्या महाराणीने रडणे ऐकून अंतपुरातील सर्व स्त्रिया पुरुष येथे येऊन सहानुभूतीने अत्यंत दुःखी होऊन रडू लागले. विष देणाऱ्या राण्या सुद्धा येथे येऊन रडण्याचे ढोंग करू लागले. तस्मात् ऋगादुरं सोऽयं शनाकराभिमुरं उच्चकेरपि प्रवीक्षिरातितरयात्मजान्तिके दर्शि बालसस्तामृतं सुतं पप्याते ममे प्ररुद्धाये शुचामये पिविष्टशुरोभियरं नतोऽनुपन्तपुरोवन्तितो जना नरस्य नायस्य निशापेरोदरम् अगस्य तुल्यवेसना सुदुःखितं स्वस्य विलिकं रुरुदो कुतागसम् सुत्वावृतं पुत्वमलाशितकं विनष्टदृष्टिप्रपत्तं रत्कलं पतिं स्यानुबन्धितया शुचामुषा मुमूर्छितो नो प्रकृतिजीवजैवरूतम्. चित्रकेतूने पुत्राचा कारण मृत्यू झाल्याचे ऐकले तेव्हा ते तसण्यामुळे वाढलेल्या शोकवेगाने त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तो हळूहळू मंत्री आणि ब्राह्मणसह रस्त्यातून धडपडत मृत बालकाजवळ आला आणि मूर्छित होऊन त्याच्या पायापाशी पडला. तो सुस्कारे टाकू लागला. त्याचे केस आणि वस्त्रे इतरस्त विखुरले गेली. अश्रू अवनासे झाल्याने त्याचा आगळा दाटून आला आणि तो काही बोलू शकला नाही. पपतं बालायस्य भाद मुले मृतं तविस्रुतशुरोभुवारं दीर्घशोषान बाष्प कलोबरोदितो निरुंद कंठो शशाकभाषुतं. आपला पती अत्यंत शोकाकुल झालेला आणि एकुलता एक मुलगा मेलेला पाहून ती निर्णय तऱ्हेने विलाप करू लागले. त्याचे ते दुःख पाहून मंत्री आणि लोक शोकाकुल झाले. महाराणीच्या डोळ्यातून काजळ मिश्रित अश्रू वाहत होते. तिचे केश आणि चंदनच्या चितवंश भिजून लागले. तिचे केस विस्कटलेले होते. त्यात माळलेले फुले खाली पडत होती. अशा प्रकारे टिपटिपाने गळा काढून निर्णय प्रकारची शोक करीत होती. ते म्हणू लागले, विधात्या तू खरोखरच अतिशय मूर्ख आहे की जो आपल्या सृष्टीला प्रतिकूल असे खेळ खेळतो. वृद्ध लोक जिवंत राहतात आणि मुले मरतात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तुझ्या स्वभावात खरोखरच अशी विसंगती असेल तर मग तू जीवाचा कायमचा शत्रू आहेस. जगात प्राण्यांचे जीवन मरणाचा काही क्रम राहिला नाही तर तो आपल्या प्रारब्धानुसार जन्मातील आणि मरतील. तू नातलगामध्ये स्नेहबंधन तुझ्या सृष्टी वाढवण्यासाठी निर्माण केले आहेस, परंतु अशा प्रकारे तू वागून आपले केलेले नियम स्वतः मोडीत आहेत. सनद्दै कुळकुमार मंडितं निष्पत्ति साध्मविदं विकारकेशना विलज्जसुता शुशोष चित्रा कुरीरैर्वसुस्तरम् अहो विधाते मे भालिशो यस्मै सृष्टे प्रतिरूपमयीसें परानुजीवत्ते मे मृति विपार्श्वे ध्रुवं परम् नहि क्रमजेति मृत्युर्जन्मना शरीरमस्तु तदात्मिकर्ममिं यस्य पाशु निसर्गरुद्धये स्वयकृतस्ते तमिस्सा विवेशमीं तदातनः सीमा कृपण्यता व्यक्तविशाषे पितर तव शोकसप्तम अज्जतरे भवतां व्रजदुस्तर यदां ज्ञातयात्मकरुणे यमिनी दुरं. बाळा, तुझ्या विना मी अनाथ आणि दीन होऊन राहिलो आहे. तू मला असा सोडून जाऊ नकोस.
पहा तरी तुझे वडील तुझ्या वियोगाने किती शोकाकुल झाले आहेस. तुझ्यामुळे सतती नसलेल्या तारण्यास कठीण असा नरक आम्ही सहज पार करू. अरे तू निर्दय बरोबर दूर जाऊ नकोस. माझ्या लाडक्या राजकुमारा उठ, तुझे बालमित्र तुला खेळायला बोलवित आहे. तुला झोपून पुष्कळ वेळ झाला. आता तुला भूक लागली असेल, काहीतरी खा, माझे दूध पी आणि मनातला गणना शोक दूर कर. माझ्या लाडक्या आज मला बघितल्या तुझ्या मुख कमल्यावर ते भोळी बाबडी हसते आणि तुझे ते आनंदाने पाहणे दिसत नाही. आज मला तुझे गोड बोबडे बोलणे ऐकू येत नाही. निष्ठुरेम, तुला खरोखरीच त्या परलोकात घेऊन गेला आहे काय, जेथून कोणी परत येत नाही. श्री शुकदेव म्हणतात, आपली राणी आपल्या मृतपुत्रासाठी असे निरनिराळ्या प्रकारे विलाप करीत आहे. हे पाहून चित्रकेतू शोकाने अत्यंत सप्तप्त होऊन ओक्साबोक्सी रडू लागला. राजा राणीच्या विलाप करण्याने बरोबरचे स्त्री पुरुष सुद्धा दुःखी होऊन रडू लागले. अशा प्रकारे सर्व नगरी शोकाने निपचित झाली. चित्रकेतू पुत्र शोकाने बेशुद्ध झाला आहे, त्याची समजूत घालणारी कोणी नाही असे पाहून नारदास अंगिरा ऋषी तेथे येऊन उपस्थित झाले. अध्याय 14 समाप्त झाला. उद्दिष्ट तात इमे विशोपि वयसा सोमिस्तनुपरंदना सवितुमे सुप्तचिराशनया भवान परितो बुडस सनोपि पशुशो हरणसो काम ना तनुजत दूषात मंगलाते मुग्धस्मिता मोते विषमानाजवम केवतो पुनरंदमन्य लोके निते गुणेन सुनो मे कला गिरस्ते. श्री शुकवाच विलप्त्या मृतपुत्रमिति चित्रविलापने चित्रकेतु वृषं तप्तो मुक्तकण्ठस्रोदवं तयो विलपिते सर्वा तप्तोत सनूरतं रुरुदवनरानार्य सर्वमासी चेतनम् एवं कलमातेन नष्टसंज्ञामनायकं चात्वानि नाम मुनिराजं सनारदम्. इति श्रीमद्भागवते महापुराणसंहितायां षष्ठस्कन्धे चित्रकेतु विलोप्याप नाम शतोऽध्याय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृपा करो राधा रानी, तू ही वृंदावन की ठकुरानी. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. आज आपण वृत्रासुर पूर्वजन्मी चित्रकेतू राजा होता हे आपण पाहिले आणि पुढच्या व्हिडिओमध्ये चित्रकेतूला अंगिरा आणि नारदाचा उपदेश पाहणार आहोत. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय.